Should I stop bringing joy? आनंद आणणं मी थांबवू का? This is a sermon from the vine. द्राक्षवेलातला हा एक उपदेश आहे. You know, a long time ago, बऱ्याच काळापूर्वी the trees wanted to choose a king to rule over them. झाडांना राजा निवडायचा होता त्यांच्यावर राज्य करायला. They said, vine, come and be our king. आणि द्राक्षवेलाला ही झाडं म्हणाली की आता तू तरी आमचा राजा बन ना. But the vine gave a very wise answer. तर द्राक्षवेलाने फारच शहाणपणाचं उत्तर दिलं. It said, आणि द्राक्षवेल म्हणाला, should I stop making wine that makes God and people happy just to be king over you? ताजा द्राक्षारस जो देवाला आणि माणसाला संतुष्ट करतो ते सोडून फक्त तुम्हा झाडांवर डोलत राहायला मी असं जायचं का? The vine knew its job. द्राक्षवेलाला आपलं काम माहित होतं. It was not to rule but to bring happiness to God and to God's people. की मला राज्य करायला बोलावलेलं नाहीये, मला देवाच्या लोकांना देवाच्या कार्याला आनंद द्यायला बोलावलेलं आहे. That should be our motive. आणि आपलाही हेतू हाच असला पाहिजे. So the vine did not want to become famous. तर त्या द्राक्षारसाला प्रसिद्ध व्हायची इच्छा नव्हती. It just wanted to keep doing what it was made for. त्या द्राक्षारसाला फक्त तेच करत राहायचं होतं की जे करायला तो बनलाय. So let's learn a few important points from the vine tree. तर या द्राक्षवेलाकडनं काही महत्त्वाचे मुद्दे शिकूयात. First point. पहिला मुद्दा, The vine knows its purpose. द्राक्षवेलाला आपला संकल्प आपलं काम माहित आहे. Because the vine tree says, should I stop making wine now? कारण मग द्राक्षवेल म्हटला मी काय आता द्राक्षरस द्यायचा बंद करू? But my making the wine is making God and the people happy. पण मी द्राक्षरस देऊन देवाला आणि देवाच्या लोकांना आनंद देते, मग मी कशाला हे बंद करू? See, the vine tree has brains. द्राक्षवेलाला बुद्धी आणि मेंदू आहे म्हणायचं. Some of us don't. आपल्याला काहींना बुद्धी आणि मेंदूच नाही. This vine understands या द्राक्षवेलाला कळलं something many people forget. की काही माणसं किंवा बरीच माणसं जे विसरून जातात ते द्राक्षवेलाला कळलंय That the purpose is more important than our position. की संकल्प जास्त महत्त्वाचा आहे पदापेक्षा. And so the vine tree chooses to stay in its given position. तर द्राक्षवेलाने नकार दिला की नाही, माझं जे काम आहे त्याच्यातच मी राहणार आहे. Even if I am offered the crown of a king, I will not take it. जरी मला राजाचा मुकुट त्यांनी प्रदान केला तरी तो मी घेणार नाही. So knowing your purpose, तर तुमचा जो संकल्प आहे तो तुम्ही जाणा. it means knowing your place, God given place. आणि तो संकल्प तुम्ही जाणून घेतलाय म्हणजे देवाने तुला दिलेली जागा तू समजून घेतलीये. Amen. आमेन. Every job is important in the eyes of God. देवाच्या नजरेत प्रत्येक काम महत्त्वाचं आहे. You do it faithfully. तुम्ही ते विश्वासूपणे आणि इमानदारीने करत राहा. Put your whole heart and soul in it. पूर्ण हृदयाला आणि पूर्ण जीवाला त्याच्यामध्ये टाकून कर. अर्ध मर्तुकड करणार असेल तर करू नको. Because there is anointing on you. कारण तुझ्यावर अभिषेक आहे. You have wisdom. तुझ्यात ते ज्ञान आहे. You have a calling. तुझ्यावर ते पाचारण आहे. Let not people deceive you. लोकांनी तुला फसवू नये. नको ना फसवू देऊ लोकांनी येऊन तुला. So true greatness is doing the small things with the full purpose. तर खरी तोरवी छोट्या छोट्या गोष्टी खऱ्या संकल्पाने करण्यातच आहे. When you stay in your lane, जेव्हा तू तुझ्या रांगेत राहशील you can move forward. तेव्हा पुढे जाता येईल. And chasing every place only will bring pressure upon you. आणि प्रत्येक जागे मागे धावायचं, प्रत्येक रांगेत धावायचं, प्रत्येक पदाच्या मागे धावायचं, त्यातनं तुझ्यावरच प्रेशर येणार आहे. God didn't ask us to become famous. देवाने आपल्याला प्रसिद्ध व्हायला कॉलिंग दिलेलं नाही, पाचारलेलं नाही. God has called each one of us to be fruitful. देवाने आपल्याला प्रत्येकाला सफळ व्हायला बोलवलंय की फळं द्या. Second point. 2. The world says be first. जग म्हणतं पहिला बन. But God says be faithful. ते म्हणतो विश्वासू आणि इमानदार बन. Amen. आमेन. What the world says versus what God says. देव जे म्हणत आहे त्याच्या विरुद्ध जग जे म्हणत आहे. The world says जग म्हणतं climb higher. उंच जा, अजून वर जा. But be seen. दिसला पाहिजे, लोकांना तो दिसला पाहिजे. See, when you climb higher, you are seen. उंच चढलो आपण की आपण लोकांना दिसतो ना. Be powerful. उंच हो, उंच, अजून वर जा, अजून वर. Wear a crown on your head. अरे मुकुट घाल, मुकुट घाल. But God says, पण देव म्हणतो serve. सेवा चाकरी कर. Be a servant. माझा सेवक, माझा चाकर बन. Stay faithful. विश्वासू राहा. Pour perfume on my feet. माझ्या पायावर सुगंधी तेल ओत. Love the people. लोकांवर प्रेम कर. Bear fruit in your life. तुझ्या जीवनात फळ येऊ दे असं.
If anyone wants to be great, जर कोणाला महान व्हायचं एवढंच महान व्हायचं असेल, Jesus said, येशू म्हणाले, let him first serve others. त्याने पहिलं दुसऱ्यांची सेवा करायला शिका. Joseph didn't grab the throne. योसेफाने सिंहासन बळकावलं नाही काही. God raised him up at the right time. देवाने योग्य वेळेला त्याला उचललं. कि समय बदलेगा, फिर समय आएगा, फिर ये बनेगा. Position does not make you powerful, बेटा, पद तुम्हाला सामर्थ्यवान करत नाहीत राजा. but faithfulness will make you powerful. विश्वास आणि इमानदारी तुला सामर्थ्यवान करेल. You need a pure heart and a faithful spirit. हृदय एकदम शुद्ध निखळ पाहिजे आणि आत्मा इमानदार पाहिजे. The vine stayed where it was planted, द्राक्षवेल जिथं रोवलेला तिथंच राहिला and it blessed both God and man. आणि देवाला आणि माणसांना आशीर्वाद देत राहिला. You don't need to be shining to be significant. बघा, No. तुम्हाला किंमत आणि महत्व मिळवायला चमकायची गरज नाही. Just stay faithful, विश्वासू आणि इमानदार राहा. because heaven counts faithfulness. कारण स्वर्ग फक्त विश्वासूपण आणि इमानदारीच बघतं. Because the crown of man fades, कारण माणसांचा मुकुट फेड होतो, निघून जातो. but the reward of God will last forever. देवाने दिलेलं प्रतिफळ कायम टिकतं. Amen. हालेलुया. Praise God. आमेन. आपल्याला ते हवंय. Let the world chase after fame. जग लागू दे प्रसिद्धीच्या मागे. I will chase after faithfulness. मी विश्वासूपण आणि इमानदारीच्या मागे रे. मुझे फेमस होना ही नहीं इतना, करना ही क्या आपने. I'm not climbing ladders. मी काय शिडी चढायला आलेलो नाही. I'm carrying the cross. मी वधस्तंभ उचलायला आलोय. What good is the crown when I'm serving the King of Kings? राजांच्या राजाची मी सेवा करतोय. काय करू तो मुकुट घालून डोक्यावर? कोणाला दाखवायचा आहे? कोणाला मिरवायचा आहे? ज्या सेवाच मी सगळ्यात मोठ्या राजाची करतोय. Don't serve for crown, serve for the King. मुकुटांसाठी सेवा करू नका. तो जो राजा आहे त्याच्यासाठी करा. Praise God. आमेन. If God has called you, जर then देवाने- He honors your job. जर देवाने तुला ते करायला बोलवलंय ना, तर देव तुझ्या त्या कामाचा मान करतो. बेटा, तू हलके में मत ले. Third point. तिसरा मुद्दा, True joy comes from quiet faithfulness. खरा आनंद शांत इमानदारीतनं आणि विश्वासूपणातनं येतो. See, खरा the आनंद. vine tree did not shout. द्राक्षवेल ओरडला नाही काही. It didn't seek to rule. द्राक्षवेलाने आरडाओरडा केला नाही आणि सत्ता मागितली नाही. नाही, मलाच बनवा, तुम्ही मलाच त्या पोस्टवर घ्या, मलाच घ्या. It didn't repent later on. आणि नंतर मग पस्तावा केला नाही. It just kept growing, केवळ द्राक्षवेल वाढत राहिला, quietly producing fruit. शांतपणे फळ देत राहिला. Fruit that brought joy to both God and people. ज्या फळातनं देवाला आणि लोकांना आनंद मिळत गेला, असं फळ देत राहिला. And that's how real joy works. आणि असं खरा आनंद असंच काम करतो. Psalm 144:15. स्तोत्र 44:15. Happy are the people whose God is the Lord. असे लोक आनंदी ज्यांचा देव प्रभू आहे. Praise God. हालेलुया. You are not seen, but you are useful. अरे, तुला कोणी बघत नाहीये, ठीक आहे, पण तू उपयोगी तर आहे ना. People कशाला come and sit under your shade. लोक येऊन तुझ्या सावली खाली बसतात ना. Say, that is your joy. तो तुझा आनंद आहे ना. You don't have to be loud to be joyful. कशाला जोरात आरडाओरडा केला पाहिजे आनंदी You व्हायला. must be faithful. विश्वासून इमानदार राहा. And true joy flows from the heart that is rooted in God. आणि खरा आनंद जे हृदय देवात मुळावलेलं आहे त्यातनच वाहतो. एव्हरीथिंग बिगिन्स विथ जीसस अँड एव्हरीथिंग एंड्स विथ जीसस. Your work may not shine, आणि तुझं काम कदाचित चमकणार but if it is bringing life in somebody, that is the precious work you are doing. पण तू जे काम करतोय ना, त्यातनं जो कुणाला जीवन मिळतंय, कोणी हसतंय, तर बस Yes. बन गई ना बात, तेरी तो बात ही बन गई बेटा. It is greater in heaven's eyes स्वर्गाच्या नजरेत हे मोठं आहे. than anything sitting on the throne. बाकी सिंहासनावर बसणं वगैरे ते नव्हे, हे मोठं आहे. See, that's what Romans 12:3 says. रोम करात 12:3 मध्ये लिहिलंय, Do not think you are better than you are. Stay in the place God has given you. कारण जी कृपा मला दिली आहे तिच्यावरून मी तुमच्यातील प्रत्येकाला सांगतो, कोणी स्वतःला जितके मानणे योग्य आहे हा. त्याच्यापेक्षा अधिक मानू नका. Yes. देवाने प्रत्येकाला जसा विश्वासाचा वाटा दिलाय त्याच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला वागवा. Last बेटा, point. शेवटचा मुद्दा. What you do quietly may be greater than what others see publicly. बाकीचे लोक जे जमावामध्ये बघतायत त्याच्यापेक्षा तू शांततेनं जे करतोय ते मोठं असेल. Mary's silent worship, मरियेची शांत आराधना, Martha's silent cooking. मार्तेचं शांतपणे स्वयंपाक करणं, It's not in public view. ते काय पब्लिकच्या नजरेत येणारं काम नव्हतं. Epaphras praying night and day, एपफ्रत दिवस रात्र प्रार्थना करायचा, all for the churches, and he was about to die. सगळं चर्चेससाठी,
आणि तो आता मरणारच होता. See, करते they are not लोक. seen, ते कुठे दिसतायत पुढे, but it is written in the Bible. पण नावं आहेत ना त्यांची That means बायबलमध्ये. God had seen them. म्हणजे देवाने त्यांना पाहिलं ना, देव बघतोय ना, Praise God. देव बघतोय ना. खूप झालं ना. Serve in the shadows if it has to be. सावलीत कर सेवा चाकरी. जर Amen. वेळ पडली तर सावलीत कर, भले कोई नाही देख रहा, प्रभू तो देख रहा है ना. Because you are shining in His light. कारण देवाच्या प्रकाशात तू चमकतोय ना. क्या करने के हॅलोजन. So be happy with what you are doing. जे करतोय त्यात आनंदी राहा, Continue doing it. करत राहा. God will reward you one day. देव तुला एक दिवस प्रतिफळ देईल. Be like the wine tree. त्या द्राक्ष वेलासारखा राहा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.